नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत छोट्या मुलींसाठी नेकलेस, ब्रेसलेट व कानातले, जो की व्हिडिओ हा मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. तिथे जाऊन बघा. जर तुम्ही माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. आणि माझे नवनवीन व्हिडिओ जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. ठीक आहे. ह्या ठिकाणी मी आता घेतलेली आहे 3 पॅन्डेड घेतलेले आहेत. या ठिकाणी मी बघू शकता रेड कलरचे स्टोन जे आहेत, स्टोन पॅन्डेड आहेत. हे कस्टमर जे होते त्यांना रेड कलरमध्येच जे सगळे म्हणजे ज्वेलरी बनवायची होती. मी ह्या ठिकाणी मी जमरिंग घेतलेली आहे. ह्या ठिकाणी मी आपली नेकलेसची नॉट घेतलेली आहे. या ठिकाणी मी क्रिस्टल टॅग घेतलेला आहे. या ठिकाणी बारीक 2 mm साईजचे गोल्डन पर्ल्स होते ते घेतलेत. या ठिकाणी मी क्रिस्टल टॅग घेतलेले आहे, जे की खूप अशी इलास्टिकल असते. त्यामध्येच आपण नेकलेस हा गुंफणार आहोत. या ठिकाणी मी पहिल्यांदा जमरिंग टाकून घेतलेली आहे आणि तिथे आता एक छान अशी टाईट गाठसुद्धा बांधून घेणार होते. आणि नंतर ह्या ठिकाणी मी बघा जमरिंगला गाठ बांधून घेतली. नंतर ह्यामध्ये मी आता एक मोठा आपला पर्ल घेणार आहोत आणि पर्ल ॲड करणार आहोत. त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही. या ठिकाणी मी पर्ल ॲड करून घेते आहे. का तर इलास्टिक वायर जे आहे ती कशी थोडीशी अशी हातात येत नाही, खूप असे लगेच हातात आले की त्याला घाम पण फुटतो, त्यामुळे थोडासा वेळ लागला. ह्या ठिकाणी मी पर्ल घालून घेतलेला आहे. आता एक एक करून मी ह्या ठिकाणी छोटे पर्ल जे आहेत 2 mm साईजचे ते मी घालून घेत आहे. बघू शकता असेच मी ह्या ठिकाणी 5 मणी पहिल्यांदा इकडून तिकडून घालून घेणार आहे. ती जी क्रिस्टल टॅग वायर जी आहे ती खूप अशी स्टिकी होती, त्यामुळे मनीसुद्धा त्यात जात नव्हते. पण नंतर काहीतरी आपला देशी जुगाड लावावा लागतो. मग मी तसेच सगळे मणी त्याच्यामुळेच घालून घेतलेले आहेत. या ठिकाणी बघा मी 3 मणी आत्ता घालून घेतलेत. अजून 2 मणी घातले की ह्या ठिकाणी मी रेड कलरचा क्रिस्टल बीड यूज करणार आहे. बघू शकता ही जी वायर आहे कशी स्ट्रेचेबल आहे. ह्याच्याने जो नेकलेस असतो तो फिटिंग चांगली होते ह्याच्याने. बघू शकते ह्या ठिकाणी मी 5-5 पर्ल घातल्यानंतर त्या ठिकाणी मध्येच मी रेड कलरचा क्रिस्टल बीड घातलेला आहे, जेणेकरून नेकलेसला एक वेगळ्याच टाईपचा शो आलेला आहे. नंतर पॅन्डेड ॲड केला आहे त्याच्यामध्ये. अशाच पद्धतीने दुसरा पण साईड जी आहे ती मी करून घेते. थोडेसे जर आपल्याला वाटले तर गोल्डन बीड्स वगैरे तुम्ही ह्या ठिकाणी छोटे घालू शकता, जेणेकरून त्याची जी फिटिंग आहे ती अजून चांगली होते. मी ह्या ठिकाणी नाही घातले, पण दुसरा जो व्हिडिओ आहे सेम टू सेम त्याच्यामध्ये बघू शकता ह्यामध्ये की मी त्यात गोल्डन बीड्स घातलेले आहेत. तसे तुम्हीसुद्धा ॲड करू शकता. ह्याच्याने काय होतं, नेकलेसची साईड आहे ती कशी एकदम व्यवस्थित पडते आणि इकडे तिकडे अशी लोंबत नाही ती. आणि तशी जरी घातली तरी तो नेकलेस जो आहे तो एकदम गळ्याला असं अटॅच होऊन व्यवस्थित बसतो. आता ह्या ठिकाणी आपण पॅन्डेडला जे पर्ल घुंगरू बीड्स आहेत ते ॲड करणार आहोत.
बघा, हे मी ह्या ठिकाणी 2 mm साईजचे पर्ल घुंगरू बीड्स घेतलेले आहेत आणि हे जे कानातल्यासाठी आपले जे पॅन्डेड आहेत ते घेतलेले आहेत. का तर छोटे मुली असे टॉप स्टेप घालत नाहीत, त्यामुळे त्यांना अडकवणारेच कानातले छान दिसतात. मग सेम मी तेच केलेलं आहे. या ठिकाणी मी जे आपले बॅक हुक आहेत ते घेतलेले आहेत इयरिंग्सचे. बघू शकता, ह्या ठिकाणी मी त्याला अटॅच करणार होते, पण काय झालं तर पॅन्डेडचं जे वरची बाजू जी आहे ती अशी वेगळी आहे आणि जे हुक आहे त्याची पॅन्डेड बाजू वेगळी आहे. त्यामुळे मग मी त्या ठिकाणी जंबरिंग घालूनच त्याला अटॅच केलेला आहे. ह्यामध्ये मी 4 पर्ल घालून घेते. पर्ल खूप बारीक होते, त्याच्याने ते जमरिंगमध्ये बसत नव्हते, सारखे पडत होते. का तर हाताला पाणी सुटतं ना ती बारीक वस्तू हातात घेतली की. बघा ते पडलं. तसंच मी ह्या ठिकाणी 4 जे घुंगरू बीड्स आहेत ते घालून घेते. घातलेले आहेत ते व्हिडिओ झूम होत नाही आहे. एक सेकंड. हां, ते पडतच चाललेत. का तर ते खूप असं लाईट वेटेड आहेत आणि ते थोडंसं हात जरी हलला तरी ते जे घुंगरू बीड्स आहेत ते पडून जातात. बघू शकता, अशा पद्धतीने मी ह्या ठिकाणी जमरिंगमध्ये अटॅच करून घेतले. तर ह्या ठिकाणी पॅन्डेड जे आहे ते पॅन्डेड मी अटॅच करून घेते. या ठिकाणी आपला नेकलेस जो आहे तो तयार आहे. फक्त पॅन्डेडला आपल्याला या ठिकाणी घुंगरू बीड्स लावायचे आहेत. बघू शकता, खूप सुंदर असा तो छोटासा, म्हणजे छोट्या मुलींच्या गळ्यामध्ये घातला ना, खूप सुंदर असा तो सेट दिसतोय. बघू शकता. नंतर या ठिकाणी मी आता कानातले बनवायला घेतलेले आहेत. कानातले बनवण्यासाठी ते 2 जे पॅन्डेड आहे ते लागणार, प्लस हुक लागणार. हे तर मी तुम्हाला सांगितलंच मगाशी. आता आपण ते बनवणार आहोत. ठीक आहे. ह्यामध्ये मी अटॅच करून घेते आता त्याला जमरिंगशी. हे जे घुंगरू बीड्स होते ते पण आपण ह्याच्यामध्ये लावणार आहोत. मी ह्यातच अटॅच करणार होते, पण ते काय नाही व्यवस्थित फिक्स झालं. त्यासाठी मी या ठिकाणी जमरिंग ॲड करणार होते. नाही होते, उलटी पडते ना ते कानातलं पॅन्डेड, त्यासाठी ह्या ठिकाणी जमरिंगचाच यूज करणं खूप बेटर होता आणि मी जमरिंगच यूज केलेली आहे त्या ठिकाणी. ह्या ठिकाणी मी जमरिंग अटॅच करून घेतले. आता त्यामध्ये मी पॅन्डेड अटॅच करून घेते. पॅन्डेड अटॅच करायच्या अगोदर इकडे 2 तिकडे 2 असे मी जर पॅन्डेडच्या साईडला घुंगरू पर्ल्स लावून घेतलेले. या ठिकाणी फिक्स करण्यासाठी
बघू शकता मी ह्या ठिकाणी आता पॅन्डेड अटॅच केलेला आहे आणि त्या ठिकाणी मी आता त्याला जंप करते. जंप करताना पण कधी पण ज्या कानातले जे असतात त्याचे जे जंपरिंग असतात त्या थोडेशा आतल्या साईडला जंप करून घ्यायच्या, की कधीही ते कानातले जरी पडले किंवा ओढले गेले ओढणीत वगैरे कशात अडकले तरी ते निघत नाहीत. बघू शकता ह्या ठिकाणी ह्यामुळे त्या पॅन्डेडला एक वेगळा लुक आलेला आहे, एकदम छान शो होतात ते कानातले. आता बाकी जे पर्ल्स आहेत घुंगरू पर्ल्स ते मी लावून घेते. बघा ह्या ठिकाणी मी एका साईडला 2 साईडला लावून घेतलेले आहेत. आता तिसरा पण लावला की आपले कानातले तयार झालेत. ह्या ठिकाणी कानातले सुद्धा जे आहेत ते आता तयार झालेले आहेत. दुसरं कानातलं जे आहे ते मी करून घेते या ठिकाणी. या ठिकाणी आपले कानातले जे आहेत ते तयार झालेले आहेत. खूप सुंदर दिसत होते. छोट्या मुलींच्या कानामध्ये इतके सुंदर दिसतील गळ्यातले कानातले की ते असं भरीव एकदम असा ट्रेडिशनल लूक येऊ शकतो. ते कुठला फेस्टिवल आहे त्यामध्ये यूज करू शकतात. खूप सुंदर असं ते कानातले झाले होते आणि खूप सुंदर दिसत होतं. ट्राय करा तुम्ही सुद्धा कधीतरी. बघू शकता या ठिकाणी कानातलं जे तयार होतं आता मी दुसरं कानातले पण झटपट बनवून घेते आणि मग आपलं जो सेट आहे तो सुद्धा तयार आहे. आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही तर नवीनच आहात तर सबस्क्राईब तर कराच हो. एक तर लाईक किंवा सबस्क्राईब कमेंट्स तर बनतीच ना हो. मी पण मराठी तुम्ही पण मराठी आहात. आणि जे मी फोटोच्या प्रोफाईलला जे ब्रेसलेट दिलेलं आहे तर त्याचा जो व्हिडिओ आहे तो मी माझ्या यूट्यूब चॅनललाच टाकलेला आहे की कसं मी ते ब्रेसलेट बनवलेलं आहे. तर बघा तुम्ही चॅनलवरती जाऊन. आणि तसंच नेहमीप्रमाणे मी बोलते की माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्यात आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, की जेणेकरून काय होतं की माझं नवीन नवीन जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील ना त्यासाठी. ओके. व्हिडिओ आजचं तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. थँक्यू.